हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची बायोलॉजी मेंटर स्नेहा मॅम आणि तुमचं ई सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बायोलॉजीचं खूपच इम्पॉर्टंट असं टॉपिक काय कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन त्याचंच एक छोटंसं सब टॉपिक रिफ्लेक्स ॲक्शन आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर मॅम हे रिफ्लेक्स ॲक्शन काय असतं? तर चला बघूया. तर सडनली तुमच्या डोळ्यावर कोणीतरी टॉर्च मारली, जे लाईट तुमच्या डोळ्यावर पडते आणि तुम्ही त्याला सडन जो रिस्पॉन्स देत आहे दॅट इज ऑल्सो व्हॉट रिफ्लेक्स ॲक्शन. ह्या सोबत सोबत तुम्ही सकाळला उठले, घराच्या बाहेर पडले आणि अचानक तुमच्या डोळ्यावर लाईट आलं, ऊन पडली, तुम्ही त्याला बापरे किती ऊन आहे आज, आपण जो सडन रिॲक्शन देतो दॅट इज ऑल्सो व्हॉट रिफ्लेक्स ॲक्शन. ह्या सोबत सोबत आपल्या पायाला कोणीतरी मारलं आणि आपण लगेच त्याला जो सडन रिस्पॉन्स देतो, देताय की नाही तुम्ही, की तसेच राहता नाही ना? जो सडन रिॲक्शन आपण देतो दॅट इज ऑल्सो व्हॉट रिफ्लेक्स ॲक्शन. ह्या सोबत सोबत काय, तर कोणीतरी तुम्हाला चिमटा घेतलाय, कोणीतरी मच्छर येऊन तुमच्या हातावर बसला आणि लगेच तुम्ही काय करताय, त्याला मारताय. तुम्ही काय देताय, एक सडन रिॲक्शन किंवा हात तिथून मागे काढून घेत आहे. दॅट इज ऑल्सो व्हॉट रिफ्लेक्स ॲक्शन. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की हे रिफ्लेक्स ॲक्शन नेमकं कसं होत असते, कोण ह्यांना कंट्रोल करत असते. तर चला कंटिन्यू शेवटपर्यंत आजचा हा जो लेक्चर आहे तुम्ही बघा. या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला नक्कीच कळेल की काय रिफ्लेक्स ॲक्शन जे आहे हे नेमकं काय असतं. ओके, तर हे समजण्याआधी सगळ्यात आधी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की स्टिम्युलस काय असतं. मग स्टिम्युलस काय आहे मॅम? तर चेंज इन द एन्व्हायरमेंट दॅट ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स टू. मग मॅम हे एन्व्हायरमेंट कसं चेंज होतं? तुम्ही घराच्या बाहेर पडले, अचानक तुमच्या डोळ्यावर लाईट पडलं. काय झालं? एन्व्हायर्नमेंट चेंज झालं की नाही? दॅट लाईट पडणे एन्व्हायर्नमेंट चेंज झालं. ह्या सोबत सोबत मी एक एक्सपेरिमेंट करून दाखवते तुम्हाला. कोणतं? कॅन्डल. ओके. हे बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके. कैंडल जड़ती है, दिख रहा है क्या आपको? हाँ दिख रहा है, ठीक है। अरे बुझ गए तो कोई बात नहीं, फिर से करेंगे. बघा, कॅन्डल जळतीये. जोरात जळ थोडंसं. हां, बघा. आता मी हात ठेवते वर. हात ठेवलंय वर. मला गरम जाणवलंय. काय जाणवत आहे? मला गरम जाणवत आहे. दॅट गरम जाणवणे, काय गरम वाटणे, दॅट इज व्हॉट स्टिम्युलस. काय होत आहे? एन्व्हायर्नमेंट चेंज होत आहे ना. एक ऑर्गॅनिझम त्याचं एन्व्हायर्नमेंट चेंज होत आहे. एन्व्हायर्नमेंट चेंज झालं की त्याला आपण रिस्पॉन्ड देणार असतो. दॅट चेंजिंग एन्व्हायर्नमेंटला म्हणतो आपण व्हॉट? स्टिम्युलस. काय म्हणतो आपण? स्टिम्युलस. मग मॅम हे रिस्पॉन्स काय असते? आता मला सांगा. हीट लागतंय, तुम्हाला गरम जाणवतंय, म्हणजे स्टिम्युलस चेंज झालं. काय झालं? स्टिम्युलस चेंज झालं. जसं स्टिम्युलस चेंज होत आहे, हात मागे काढून घेत आहे, द रिएक्शन ऑफ द ऑर्गॅनिझम टुवर्ड्स स्टिम्युलस. आता हे जे स्टिम्युलस मला जाणवलं होतं, जे मला गरम वाटलं होतं, ह्याला मी जो सडन रिएक्शन दिलेला आहे, ह्याला आपण काय म्हणतो? ह्यालाच म्हणतो आपण व्हॉट? रिस्पॉन्स. आता बघा, शायद तुमचे लक्ष असेल, नाही असेल मला नाही माहिती. पण ते कॅन्डलचं वॅक्स माझ्या हातावर पडलं आणि मी पटकन असं केलं होतं. दॅट सडन रिएक्शन. मला जसं तो कॅन्डलचं वॅक्स हातावर पडलं, मला गरम वाटलं, मला पेन जाणवलं. दॅट पेन जाणवणे, दॅट गरम वाटणे इज स्टिम्युलस आणि पटकन मी हात मागे काढून घेत आहे. दॅट इज व्हॉट? रिस्पॉन्स. मग मॅम कोऑर्डिनेशन म्हणजेच काय? तर द प्रोसेस वेअर डिफरंट बॉडी ऑर्गन वर्क टुगेदर टू प्रोड्यूस द व्हॉट? प्रॉपर रिस्पॉन्स. तर आपले डिफरंट बॉडी ऑर्गन जेव्हा सोबत वर्क करतात, म्हणजेच काय? तुम्हाला स्टिम्युलस जाणवतंय, तुम्हाला गरम जाणवलंय, तुम्ही हात मागे ओढून घेताय. तुम्हाला इकडे गरम जाणवतंय, पण तुम्ही इकडे मागे हात ओढून घेताय. म्हणजे जे पूर्ण आपले बॉडी पार्ट एकत्र वर्क करतात, ह्यालाच आपण काय म्हणत असतो? कोऑर्डिनेशन. काय म्हणतो आपण ह्याला? कोऑर्डिनेशन असं म्हणत असतो. ओके. मग मॅम रिसेप्टर काय असतात? तर रिसेप्टर म्हणजेच काय? तर जे रिसीव्ह करतात. कशाला रिसीव्ह करतात? जे स्टिम्युलसला रिसीव्ह करतात. मग मॅम हे स्टिम्युलस काय आहे? तर लाईट असू शकते. आपल्या डोळ्यावर जे लाईट पडते ते लाईट असू शकते. आपण रूममध्ये परफ्यूम मारलं. ओके. फॉर एक्झाम्पल हे आपलं रूम फ्रेशनर आहे. जाणवलं? स्मेल जाणवलं? हे जे स्मेल आहे दॅट इज अल्सो व्हॉट? स्टिम्युलस. आणि ह्याला जो मी रिस्पॉन्स देत आहे दॅट इज व्हॉट? त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणजे जो रिएक्शन देत आहे दॅट इज व्हॉट? रिस्पॉन्स. ओके. तर हे जे स्मेल आहे, स्मेल जे आहे हे सुद्धा काय आहे?
स्टिम्युलस. मग ह्याला सेन्स कोण करत आहे? ह्याला सेन्स करत आहे आपले सेन्स ऑर्गन कोण आहे? नाक. आणि जे रिसेप्टर्स आहेत ते रिसेप्टर्स कोण मग? जे सेन्स करत आहेत स्मेलला त्यांना ऑल्फॅक्टरी रिसेप्टर असं आपण म्हणत असतो. तर वन बाय वन तुम्हाला इतकं तर समजलं आहे ना, की आपलं एखादं ऑर्गन असू शकते, आपलं एखादं सेल असू शकते, आपलं एखादी टिश्यू असू शकते, जी स्टिम्युलसला रिस्पॉन्स देते. म्हणजे लाईटला, स्मेलला, टेस्टला. जीभ ऑर्गनच आहे ना एक प्रकारची. मग कशाला रिस्पॉन्स देत आहे? टेस्टला रिस्पॉन्स देत आहे. आपले कान काय करत आहेत? आवाजाला रिस्पॉन्स देत आहेत. जे साउंड आपल्या डोळ्यावर पडते त्याला रिस्पॉन्स देतो. बरोबर आहे की नाही? तुम्हाला काहीतरी गरम वाटतंय, तुम्हाला काहीतरी थंड वाटतंय, कोण रिस्पॉन्स देत आहे? आपली स्किन. काय देतो आपण? हात पटकन मागे काढून देत आहे. मग हे काय आहेत? रिसेप्टर आहेत जे सिग्नलला रिसीव्ह करतात. जे सिग्नलला रिसीव्ह करतात. तुम्हाला गरम वाटते की तुम्हाला थंड वाटते ह्या सिग्नलला रिसीव्ह करणारे कोण असतात? रिसेप्टर. मग रिसेप्टर कोण-कोण आहेत? आपले वेगळे-वेगळे सेन्स ऑर्गन. आय आहे, नोज आहे, टंग आहे, इयर आहे, स्किन आहे. ओके. तर हे सगळे काय आहेत? रिसेप्टर आहेत. ओके. तर मग कोणाला कोणते रिसेप्टर म्हणतो? थोडक्यात एकदा बघूया आणि परत तुम्ही लहानपणी एक ऐकलं असेल आपले सेन्स ऑर्गन कोणते असतात? डो, ना, का, का, जी. मग मॅम हे डो, ना, का, का, जी काय असतात? डो मीन्स व्हॉट? डोळे. ना मीन्स व्हॉट? नाक. का म्हणजेच काय? कान. का म्हणजेच काय? कातडी. म्हणजेच आपली स्किन. ओके. आणि ह्या सोबत जी म्हणजेच कोण? जीभ. ओके. मग हे सगळे काय झाले? आपले सेन्स ऑर्गन जे काय करतात? काय करतात? ॲज अ रिसेप्टर म्हणून वर्क करतात. जे स्टिम्युलस आपल्याला मिळत आहे, लाईट मिळत असेल, स्मेल मिळत असेल, टेस्ट मिळत असेल, साउंड मिळत असेल, हीट मिळत असेल, ह्यांना रिसीव्ह करण्याचं काम करतात. म्हणून ह्यांना आपण रिसेप्टर असं म्हणत असतो. तर फोटो रिसेप्टर, फोटो मीन्स व्हॉट? लाईट. तर फोटो रिसेप्टर कोण आहेत आपले? आय. कोण आहेत? आय. ह्या सोबत ऑल्फॅक्टरी रिसेप्टर कोणाला म्हटलं जाते? नोज. काय? नोज. नोज काय करतंय? स्मेलला रिसीव्ह करत आहे. मग ते कोण झाले? ऑल्फॅक्टरी रिसेप्टर. गस्टेटरी कोणाशी रिलेटेड आहे? टेस्ट कोणाला लागते? जीभला. आंबट लागते, गोड लागते, तिखट लागते, कडू लागते. मग ही टेस्ट कोणाला लागते? आपल्या जिभेला लागते. मग गस्टेटरी रिसेप्टर कोण झाले? आपले सेन्स ऑर्गन कोण राहील? टंग. ह्या सोबत फोन, कॉल कुठे येत म्हणजे कॉल येते तेव्हा असे कानालाच मोबाईल लावून बोलता ना तुम्ही. मग हे सुद्धा काय झाले? इयर. हे जे आपले इयर आहे हे काय झाले? फोनो रिसेप्टर कोणाला रिसीव्ह करतात? कान आपले साउंडला. साउंड जास्त आहे की कमी आहे त्याच्यानुसार तुमचं कधी-कधी आपली खूप जास्त चिड होते जर जास्त आवाज आपल्या कानावर पडला तर. मग आपण काय देत आहोत? चिड होणे इज व्हॉट? दॅट इज व्हॉट? रिएक्शन. एक रिएक्शन देताय ना तुम्ही. हो की नाही? ह्या सोबत परत थर्मोरिसेप्टर कोण आहेत? आपले स्किन. आपली ही जी स्किन आहे आपल्या स्किनला थंड लागतंय किंवा गरम लागतंय ते काय करताय? त्या सिग्नलला रिसीव्ह करताय. मग ते कोण आहेत? आपले थर्मोरिसेप्टर. मग मॅम हे नोसिरिसेप्टर्स काय आहेत? तर आपली स्किन जी आहे आपल्याला एखादा मच्छर चावला तर आपल्याला त्रास होतो. कोणीतरी जोरात कानाखाली वाजवली तर बापरे! किती जोरात मारली. हा जो आपल्याला पेन जाणवतोय, दॅट पेनला रिसीव्ह कोण करतंय? स्किन. आणि ही जी स्किन आहे तेव्हा मग काय ॲज अ कोणतं रिसेप्टर म्हणून वर्क करत असते? नोसी-रिसेप्टर. तर स्किन जर पेनला रिसीव्ह करत आहे तर ती नोसी-रिसेप्टर. ओके. मग इफेक्टर कोण आहेत? आता इफेक्ट कोण शो करतं? आपले मसल्स आहेत. कोण? आपले मसल्स, ग्लँड्स, टिश्यूज काय करत असतात? इफेक्ट शो करतात. म्हणजे तुम्हाला कॅन्डलच्या वर हात ठेवलाय, गरम वाटते, हात पटकन मागे ओढून घेताय. मग कोणामुळे? हे मसल्सच आहेत ना. मसलच्या मुव्हमेंटमुळेच तर तुम्ही हाताची मूव्हमेंट करत आहे. म्हणजे अशा प्रकारे मसल्स असतील, ऑर्गन्स, टिश्यूज असतील किंवा ग्लँड्स असतील, हे ॲज अ व्हॉट? इफेक्टर म्हणून काम करत असतात. ओके. त्यानंतर आता बघा नर्व्ह सेल किंवा न्यूरॉन. मग मॅम हे नर्व्ह सेल किंवा न्यूरॉन काय आहेत? तर हे जे नर्व्ह सेल आहेत, आता मी तुम्हाला म्हटलं ना आपल्याला गरम जाणवतंय, दॅट स्टिम्युलस तुम्हाला गरम वाटत वाटत आहे, ह्या स्टिम्युलसला रिसीव्ह कोणी केलं? तुमच्या स्किननी. स्किनमध्ये कोणते रिसेप्टर आहेत? आपले कोणते? सेन्सरी रिसेप्टर. इथे जे स्किन आहे, ही जी आपली स्किन आहे, ह्या स्किननी थर्मोरिसेप्टर आहेत ना आपल्या स्किनमध्ये. मग ही जी आपली स्किन आहे, जी टेम्परेचरला रिसीव्ह करत आहे, जे गरम वाटतंय तिला, त्याला रिसीव्ह करणारे कोण आपले? थर्मोरिसेप्टर. मग बरोबर आहे. स्किननी त्याला रिसीव्ह केलं. मग हे रिसीव्ह केल्यानंतर आपल्या ब्रेनकडे किंवा आपल्या स्पायनल कॉर्डकडे पण तर घेऊन जावं लागेल की नाही ह्या सिग्नलला. मग हे घेऊन जाण्यासाठी जे सेल असतात, जे नर्व्ह सेल असतात, जे बंडल्स ऑफ फायबर्स असतात, जे तार असतात, जसं इलेक्ट्रिक करंट पास होण्यासाठी, जसं इथे लाईट लावलं आहे, हे लाईट असंच पेटलंय का? नाही. बटन दिली आहे. बटनमधून एक वायर इथपर्यंत आलेला आहे, एक तार इथपर्यंत आला आहे. बटन दाबली, करंट पास झालं तेव्हाच तर लाईट जळलं. त्याच प्रकारे तुम्हाला गरम जाणवतंय, हे फील कसं होईल तुम्हाला?
तुम्हाला गरम जाणवते तर तो मेसेज आपल्या ब्रेनकडे किंवा स्पायनल कॉर्डकडे कोणीतरी घेऊन येईलच ना. मग ते कोण घेऊन येत असतात? ते घेऊन असतात कोण? आपले नर्व्ह सेल किंवा त्यांना म्हणतो आपण व्हॉट? न्यूरॉन. काय म्हणतो आपण त्यांना? न्यूरॉन. मग हे नर्व्ह सेल किंवा न्यूरॉन काय आहेत? तर हे काय आहेत? बंडल्स ऑफ फायबर. फायबरचे बंडल्स असतात पूर्ण आपल्या बॉडी पार्टमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या पूर्णच्या पूर्ण बॉडी पार्टमध्ये हे जे नर्व्ह सेल आहे ते पूर्ण पसरलेले आहेत. त्याच्यामुळेच तर तुम्हाला सगळ्या गोष्टी जाणवतात ना. तुम्हाला गरम जाणवते, तुम्हाला थंड जाणवते, तुम्हाला आवाज येतोय, तुमच्या नाकाला स्मेल जाणवतंय. मग हे सगळं जाणवते तर हे कोणामुळे जाणवते? हे कोणामुळे सेन्स होत आहे? हे बिकॉज ऑफ दॅट व्हॉट? दॅट नर्व्ह सेल. हे नर्व्ह सेल मेसेज आपल्या ब्रेनकडे किंवा आपल्या स्पायनल कॉर्डकडे घेऊन येतात आणि नंतर स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन काय करते? डिसिजन घेते, की तुम्हाला गरम वाटते, हात मागे काढून घे. म्हणजे आपल्या पूर्ण जी नर्व्हस सिस्टम आहे याला कंट्रोल कोण करत असते? आपलं ब्रेन आणि आपलं स्पायनल कॉर्ड. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण रिफ्लेक्स ॲक्शन बद्दल शिकतो. तर रिफ्लेक्स ॲक्शनला फक्त आणि फक्त कोण कंट्रोल करतं? स्पायनल कॉर्ड. तर हे जे आपलं मागचं मणका आहे, तुम्हाला माहिती असेल व्हर्टिब्रल कॉलम, त्या व्हर्टिब्रल कॉलमच्या आतून, व्हर्टिब्राच्या आतून एक थ्रेड लाइक फिलामेंट, जसं हे माझे केस आहेत, मी यांची वेणी केली. ओके. अशा प्रकारे तर एक काय व्हर्टिब्रा किंवा व्हर्टिब्रल कॉलम असेल आणि त्याच्या आतून असं पूर्ण फायबरचं स्ट्रक्चर असेल. ओके. दॅट फायबरचं स्ट्रक्चर इज व्हॉट? त्यांना म्हणतो आपण काय? तर त्यांना स्पायनल कॉर्ड असं म्हणतात. तर ते जे स्पायनल कॉर्ड आहेत जे आपल्या ब्रेनमधून पूर्ण आपल्या व्हर्टिब्रल कॉलम पासून इकडेपर्यंत आलेले आहेत. ओके. दॅट फायबर लाइक स्ट्रक्चर, दॅट थ्रेड लाइक स्ट्रक्चर कंट्रोल करतं आपल्या रिफ्लेक्स ॲक्शनला. ब्रेनपर्यंत का नाही जात मॅम ही ॲक्शन? तुम्हाला चटका लागताय, तो ब्रेनला डिसिजन घ्यायला वेळ मिळते तरी का? लगेच तुमचं स्पायनल कॉर्ड काय म्हणते? तुला गरम जाणतंय, हात मागे काढून घे. साप दिसलाय, पटकन दूर जा. ओके. म्हणजे पटकन जे सडन तुम्ही ॲक्शन देत आहे, जे रॅपिड ॲक्शन देत आहे, जे इन्व्हॉलंटरी ॲक्शन जे आपल्यानी घडत आहे, दॅट इज व्हॉट? रिफ्लेक्स ॲक्शन. काय असते ती? रिफ्लेक्स ॲक्शन. तर अशा प्रकारे हे जे नर्व्ह सेल आहेत, हे काय करत असतात? जो मेसेज आहे, जो सिग्नल आहे, तुम्हाला गरम जाणवतंय, तुम्हाला थंड जाणवतंय, त्याला कॅरी करण्याचं काम, त्याला ट्रान्सफर करण्याचं काम जे आहे, आपले नर्व्ह सेल करत असतात. तर याचं स्ट्रक्चर बघूया. तर हे जे नर्व्ह सेल असते, ह्यामध्ये हे जे तुम्हाला काय दिसत आहेत, अशा प्रकारे ब्रांचेस लाइक स्ट्रक्चर हे जे दिसत आहे, दॅट ब्रांचेस लाइक स्ट्रक्चर, फायबर लाइक स्ट्रक्चर असं आपण म्हणू शकतो. धिस ब्रांचेस लाइक स्ट्रक्चर इज व्हॉट? ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो व्हॉट? डेंड्रॉइड्स. काय म्हटलं जाते? डेंड्रॉइड्स. मग हे डेंड्रॉइड्स काय करते मॅम? तर सिग्नलला रिसीव्ह करते. तुम्हाला गरम वाटतंय, तुम्हाला थंड वाटतंय, तुम्हाला पेन होतंय, तुम्हाला काय होतंय त्या सिग्नलला, त्या मेसेजला रिसीव्ह करण्याचं काम कोण करते? तर आपले डेंड्रॉइड्स. कलेक्ट दी इन्फॉर्मेशन. मग ह्यांनी मेसेज काय केलं? कलेक्ट केलं. कोणतं? की तुम्हाला गरम जाणवते. ठीक आहे, केलं. मग हे गरम वाटणारी ही जी इन्फॉर्मेशन आहे, दॅट सिग्नल, दॅट इलेक्ट्रिकल इम्पल्स म्हणतो आपण. जसं इलेक्ट्रिक करंट तारातून पास होतो त्याला तुम्ही करंट म्हणताय. तर आता हे जे आपले नर्व्ह सेल आहे, इथून जो करंट, जो सिग्नल पास होणार आहे, त्याला काय म्हटलं जाते? इलेक्ट्रिकल इम्पल्स म्हणतो आपण किंवा सिग्नल म्हणतो. मग सिग्नल आले किंवा इन्फॉर्मेशन आली डेंड्रॉइड्सकडे. मग केमिकलच्या फॉर्ममध्ये ही कुठे येईल? सेल बॉडीमध्ये. ह्याला म्हणतात सेल बॉडी. काय आहे हे? आपल्या न्यूरॉनचं सेल बॉडी. मग ही इन्फॉर्मेशन डेंड्रॉइड्सकडून सेल बॉडीकडे आली. सेल बॉडीकडून हे आहे टेल. काय आहे? टेल. आणि ह्या टेलला म्हणतात ॲक्झॉन. काय म्हणतो आपण ह्याला? ॲक्झॉन असं म्हणत असतो. मग हे जे ॲक्झॉन आहे, ॲक्झॉनकडे ही इन्फॉर्मेशन आली आणि ॲक्झॉनने ही इन्फॉर्मेशन कुठे दिली? ह्या नर्व्ह एंडिंगकडे. कुठे? ह्या नर्व्ह एंडिंगकडे. म्हणजे अशा प्रकारे डेंड्रॉइड्सनी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, आली कुठे? नर्व्ह एंडिंगकडे. ओके. परत इथे परत काय राहणार? दुसरे नर्व्ह सेल. परत इथे दुसरं नर्व्ह सेल राहणार. एका नर्व्ह सेलकडून दुसऱ्या नर्व्ह सेलकडे इन्फॉर्मेशन जाणार. दुसऱ्या नर्व्ह सेलकडून तिसऱ्या. म्हणजे नर्व्ह सेल, नर्व्ह सेल, नर्व्ह सेल, नर्व्ह सेल अशा नंबर ऑफ नर्व्ह सेलकडून ही इन्फॉर्मेशन आपल्या स्पायनल कॉर्डकडे येईल. स्पायनल कॉर्ड म्हणेल की भाई तुझे गरम लग रहा है क्या? फिर से वो मैसेज भेजेगी की हात पीछे खींच ले. मग परत एक मेसेज येईल आणि हात आपण काय करतो? मागे काढून घेतो. म्हणजे अशा प्रकारे काय? तर नंबर ऑफ नर्व्ह सेल कुठे प्रेझेंट आहेत? आपल्या पूर्ण बॉडीमध्ये. आणि ते काय करत असतात? इन्फॉर्मेशन कॅरी करत असतात की आपल्याला कोणतं स्टिम्युलस जाणवत आहे. म्हणजे अशा प्रकारे रिसेप्टर कडून मेसेज जो आहे हा कुठे जात असते? आपल्या स्पायनल कॉर्डकडे थ्रू व्हॉट? दॅट नर्व्ह सेल किंवा त्यांना आपण न्यूरॉन असं म्हणत असतो. तर हे जे न्यूरॉन आहेत किंवा नर्व्ह आहेत, नर्व्ह सेल आहेत, त्यांना स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्व्हस सिस्टम म्हणतात. का बरं मॅम?
कारण की आपली जी पूर्ण नर्व्हस सिस्टम बनली आहे, ही कोणामुळे बनलेली आहे? ह्या न्यूरॉन पासूनच. एक न्यूरॉन, दुसरे न्यूरॉन असे नंबर ऑफ न्यूरॉन मिळूनच तर काय बनत असते? नर्व्हस सिस्टम आणि इन्फॉर्मेशनला ट्रान्सफर करण्याचं काम सुद्धा कोण करत आहे? नर्व्हस सिस्टम. अँड दॅट्स व्हाय म्हणूनच त्याला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ काय म्हणतो आपण? नर्व्हस सिस्टम म्हणतो. आणि ही जे नर्व्ह सेल असते, ही लॉंगेस्ट सेल इन द ह्युमन बॉडी आहे. तुम्ही बिलकुल बरोबर ऐकत आहात. 1 मीटर पर्यंत ह्याची लांबी असते. म्हणजे हे जे नर्व्ह सेल आहेत, जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, त्याची लांबी किती मीटरपर्यंत असू शकते? 1 मीटरपर्यंत. आणि लॉंगेस्ट सेल इन द बॉडी कोण आहे मग? नर्व्ह सेल. ओके. ह्या सोबत मग हे काय करते? मेसेज काय करते? कॅरी करते इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्स किंवा सिग्नल. तर तुम्हाला गरम वाटतंय, तुम्हाला थंड वाटतंय, ह्या मेसेजला कॅरी करण्याचं काम न्यूरॉन किंवा नर्व्ह सेल जे आहेत, हे करत असतात. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. इथे एक राहिलेलं आहे काय? तर इथे प्रेझेंट असतं मायलिन शीथ. काय? हे जे तुम्हाला एक्झॉनच्या वर हे जी कोटिंग दिसत आहे, ही जी कव्हरिंग दिसत आहे, दॅट इज व्हॉट? मायलिन शीथ. मग मॅम, ह्या मायलिन शीथचं काम काय आहे? जसं आपलं वायर आहे, आपण आपल्या घरी जे इलेक्ट्रिकल वायर असते, त्याच्यावर तुम्ही बघू शकता एक कोटिंग असते. मग ते कोटिंग कशासाठी? की इलेक्ट्रिक करंट लीक होऊ नये. ह्याच प्रकारे ही जी इन्फॉर्मेशन आपले न्यूरॉन सेल घेऊन येत आहेत, ती इलेक्ट्रिकल इन्फॉर्मेशन लीक होऊ नये त्याच्यासाठी म्हणून जी कोटिंग दिलेली आहे एक्झॉनच्या वर, दॅट कोटिंगला म्हणतो आपण व्हॉट? मायलिन शीथ. इट प्रिव्हेंट्स द इलेक्ट्रिकल सिग्नल फ्रॉम लीकिंग आउट फ्रॉम द एक्झॉन. ह्या एक्झॉन मधून ही जी इन्फॉर्मेशन पास होत आहे, ही लीक होऊ नये ह्यासाठी म्हणून इथे मायलिन शीथची काय असते? कव्हरिंग असते. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल की नर्व्ह सेल काय असतात आणि न्यूरॉन काय असतात. आता आपण बघूया व्हॉट इज रिफ्लेक्स ॲक्शन. ओके. तर ते समजण्याच्या आधी परत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की न्यूरॉन्स किंवा जे नर्व्ह सेल असतात, हे 3 प्रकारचे असतात. एक असते सेन्सरी न्यूरॉन, एक असते मोटर न्यूरॉन आणि एक असते रिले न्यूरॉन. मग मॅम, हे सेन्सरी न्यूरॉन काय आहे? हे मोटर न्यूरॉन काय आहे? किंवा हे रिले न्यूरॉन काय आहे? तर सेन्सरी नावातच आहे ना, सेन्स. म्हणजे असे न्यूरॉन जे सेन्स करतात, जे सेन्स केल्यानंतर जो मेसेज आपल्या सेंट्रल नर्व्हस सिस्टमकडे घेऊन जात आहेत किंवा स्पायनल कॉर्डकडे जो सिग्नल घेऊन जातो त्या न्यूरॉनला सेन्सरी न्यूरॉन म्हणतात. काय म्हणतात? सेन्सरी न्यूरॉन. मग मॅम कसं? तर लक्ष द्या व्यवस्थित. बघा, जे आपले रिसेप्टर आहेत, रिसेप्टर कोण असू शकतं? आपले स्किन असू शकते, आपले आईज असू शकतात. ओके. ह्या सोबत कोण असेल? तर तुमचं नोज असेल. मग मला सांगा, नोजनी काय केलं? स्मेल रिसीव्ह केलं. आपल्या स्किननी काय केलं? पेन रिसीव्ह केलं, कोल्ड रिसीव्ह केलं, हीट रिसीव्ह केलं. ह्या सोबत डोळ्यांनी लाईट रिसीव्ह केलं. मग हे जे आपण रिसीव्ह करतो, हे रिसीव्ह केल्यानंतर आपल्या स्पायनल कॉर्डकडे पण तर जायला पाहिजे ना. मग जे आपण सेन्स करतोय, जे आपण रिसीव्ह करतोय, त्याला स्पायनल कॉर्डकडे स्पायनल कॉर्डकडे जो न्यूरॉन घेऊन जातो, ह्याला स्पायनल कॉर्डकडे जो न्यूरॉन घेऊन येतो आहे, रिसेप्टर कडून मेसेज जो न्यूरॉन स्पायनल कॉर्डकडे घेऊन येतो, रिसेप्टर कडून जो न्यूरॉन मेसेज किंवा सिग्नल किंवा इलेक्ट्रिकल इम्पल्स कुठे घेऊन येत आहे? स्पायनल कॉर्डकडे, त्याला सेन्सरी न्यूरॉन म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला? सेन्सरी न्यूरॉन. त्यानंतर हे जे आपलं स्पायनल कॉर्ड आहे, हे जे स्पायनल कॉर्ड आहे, जे आपल्या व्हर्टिब्रल कॉलमच्या किंवा व्हर्टिब्राच्या आतमध्ये आहे, हे जे स्पायनल कॉर्डमध्ये जो न्यूरॉन प्रेझेंट असतो, तो रिले न्यूरॉन. रिले न्यूरॉन का बरं मॅम? मला सांगा, जेव्हा रिले रेस असते, तर रिले रेसमध्ये आपण काय करतो? धावत जातो. एक काठी दुसऱ्याकडे देतो. म्हणजे तुम्ही पास करताय. मग हे जे रिले न्यूरॉन आहे, काय करत आहे? हे जे सेन्सरी न्यूरॉन जे मेसेज घेऊन आलेला आहे, जे इलेक्ट्रिकल इम्पल्स किंवा जे सिग्नल घेऊन आलेला आहे, त्या सिग्नलला आपल्या मोटर न्यूरॉनकडे तो काय करत आहे? पास करत आहे. म्हणून ह्याला रिले न्यूरॉन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? रिले न्यूरॉन. तर रिले न्यूरॉन कुठे प्रेझेंट असतो? आपल्या स्पायनल कॉर्डच्या आतमध्ये आणि म्हणून ह्याला इंटर न्यूरॉन सुद्धा म्हणतात. तर हा कोणाला कनेक्ट करतो? सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉनला कनेक्ट करण्याचं काम करतो. ओके मॅम, ठीक आहे. ह्यानी कनेक्ट केलं. ह्यानी काय केलं? सेन्सरी न्यूरॉनकडून जे मेसेज आले, ते कोणाकडे आता पाठवेल हा? मोटर न्यूरॉनकडे. कोणाकडे पाठवेल? ह्या मोटर न्यूरॉनकडे. तर आता मोटर न्यूरॉनकडे मेसेज आलं, की गरम लग रहा है, गरम लग रहा है, गरम लग रहा है. तो कुठं जाईल? आपल्या मसल्सकडे. मग मोटर न्यूरॉन थ्रू हे सिग्नल आपल्या मसल्सकडे येणार. मसल्स कोण झाले? जे इफेक्ट शो करणार आहे, जे पटकन हात मागे काढून घेणार आहे गरम लागल्यावर. मग इफेक्टरकडे जो न्यूरॉन मेसेज घेऊन येत आहे, स्पायनल कॉर्डकडून इफेक्टरकडे जो न्यूरॉन मेसेज घेऊन येत आहे, त्याला मोटर न्यूरॉन असं आपण म्हणत असतो. तर अशा प्रकारे 3 न्यूरॉन असतात. एक सेन्सरी न्यूरॉन जे आपल्या रिसेप्टरकडून
स्पायनल कॉर्डकडे मेसेज घेऊन येतात, दॅट सेन्सरी न्यूरॉन. त्यानंतर आपल्या स्पायनल कॉर्डकडून आपल्या परत जे इफेक्टर आहेत त्याच्याकडे जो मेसेज रिटर्न घेऊन येत आहेत, दॅट इज व्हॉट मोटर न्यूरॉन. आणि स्पायनल कॉर्डच्या आतमध्ये जे सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉनला कनेक्ट करतात, दॅट इज व्हॉट रिले न्यूरॉन. तर असे 3 प्रकारचे न्यूरॉन आपल्याला बघायला मिळत असतात. मग मॅम हे जे रिफ्लेक्स ॲक्शन आहे ते नेमकं काय असते? तर रिफ्लेक्स ॲक्शन जी आहे ही एक सडन, रॅपिड, ऑटोमॅटिक आणि ह्या सोबत आपण ह्याला म्हणू शकतो इनव्हॉल्युंटरी ॲक्शन असते, जी आपल्या कंट्रोलमध्ये नसते. ज्याला आपलं ब्रेन कंट्रोल करत नाही, ज्याला फक्त आणि फक्त कोण कंट्रोल करतं? आपली स्पायनल कॉर्ड. का बरं मॅम रिफ्लेक्स ॲक्शन फक्त स्पायनल कॉर्ड का बरं कंट्रोल करते? मला सांगा, अचानक साप दिसला, पटकन मागे जातो. आपण आपल्या ब्रेनला विचार करायला वेळ देतो का नाही? कॅन्डलच्या वर हात ठेवला, पटकन गरम वाटलं, हात मागे काढून घेतोय. ब्रेनला विचार करायला वेळ देताय का तुम्ही? नाही. डोळ्यावर लाईट पडताय, पटकन तुम्ही त्याला रिस्पॉन्स देताय. तुम्ही तुमच्या ब्रेनला विचार करायला वेळ देत आहे का? नाही. म्हणजे अशी ॲक्टिव्हिटी किंवा अशी मूव्हमेंट जे फक्त आणि फक्त स्पायनल कॉर्ड कंट्रोल करते, जी इन्व्हॉल्युंटरी असते, जी आपल्या बसमध्ये नसते, ज्याला तुम्ही सडन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये रिस्पॉन्स देत आहे, दॅट इज व्हॉट रिफ्लेक्स ॲक्शन. मग कशी होते? बघा इथे. बघा, कॅन्डल जळत आहे. हे बघा, सिग्नल बघा. सेन्सरी न्यूरॉन थ्रू बघा, कुठे चालले, कुठे चालले. अरे भाई रुक ना तू. ठीक आहे, बघा. हं. बरं आपण इथे काढू, इकडे लक्ष नाही देऊ, वेळ जाते. ओके, बघा. कॅन्डल जळतीये, हात आपण कॅन्डलच्या वर ठेवलाय. तुम्हाला गरम जाणवतंय, दॅट गरम जाणवणे इज स्टिम्युलस. गरम इज स्टिम्युलस. रिसीव्ह कोण करतंय? स्किन. मग स्किनने रिसीव्ह केलं, तो सेन्स ऑर्गन आहे म्हणजे सेन्सरी न्यूरॉन. मग हे जे सेन्सरी न्यूरॉन आहे, ह्या सेन्सरी न्यूरॉन थ्रू हे जे मेसेज आहे की तुला हीट लागत आहे, हे जे सिग्नल आहेत किंवा हे जे इलेक्ट्रिकल इम्पल्स आहेत, हे कुठे आले? आपल्या स्पायनल कॉर्डकडे. कुठे आले? स्पायनल कॉर्डकडे. स्पायनल कॉर्डमध्ये काय प्रेझेंट आहे? रिले न्यूरॉन. मग तो काय करत आहे की सेन्सरी न्यूरॉनला आता मेसेज, सेन्सरी न्यूरॉनने जे मेसेज आणले त्याला आता कुठे ट्रान्सफर करते? आपल्या मोटर न्यूरॉनकडे. मग अशा प्रकारे हे जे मेसेज आहे आता कुठे आले? मोटर न्यूरॉनकडे. कुठे? मोटर न्यूरॉनकडे हा मेसेज आला आणि मोटर न्यूरॉन हे कोणाकडे घेऊन येत आहे? मसलकडे घेऊन येत आहे. तर मसलला मोटर न्यूरॉन म्हणतो की भाई गरम लग रहा है, हात जरा पीछे खींच ले. तर फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुमचं मसल पटकन हात जे मागे ओढतंय, दॅट इज व्हॉट रिफ्लेक्स ॲक्शन. म्हणजे अशा प्रकारे सेन्सरी न्यूरॉन सिग्नल घेऊन जाते स्पायनल कॉर्डकडे. स्पायनल कॉर्डमध्ये प्रेझेंट आहे आपलं कोण? रिले न्यूरॉन किंवा रिले न्यूरॉन. रिले न्यूरॉन ते सिग्नल ट्रान्सफर करते मोटर न्यूरॉनला. मोटर न्यूरॉन ते इफेक्टरकडे घेऊन जाते आणि इफेक्टर त्याला सडन रिस्पॉन्स देतो. तर ह्या फ्रॅक्शन ऑफ रिस्पॉन्सला, ह्या फ्रॅक्शन ऑफ ॲक्टिव्हिटीला आपण रिफ्लेक्स ॲक्शन असं आपण म्हणत असतो. मग मॅम आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं स्टिम्युलस काय असतात. काय? स्टिम्युलस काय असतं? स्टिम्युलस म्हणजेच काय? चेंज इन द एन्व्हायरमेंट. जर हीट लागत आहे, तुम्हाला गरम जाणवत आहे, थंड जाणवत आहे, पेन जाणवत आहे, दॅट इज स्टिम्युलस. जाणवल्यानंतर जो सडन काय देत आहे, तुम्ही रिॲक्शन देत आहे, दॅट इज व्हॉट? दॅट इज रिस्पॉन्स. आणि परत आपले जे काही बॉडी ऑर्गन आहेत ते एकत्र वर्क करत आहेत. ओके, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्सला दोन्हींना मिळून जे बॉडी ऑर्गन एकत्र जी प्रोसेस काय करत आहे, एक प्रोसेस होत आहे म्हणजे बॉडी ऑर्गन काय करतायत? रिस्पॉन्स देत आहेत आणि जी प्रोसेस होत आहे त्याला म्हणतो आपण व्हॉट? कोऑर्डिनेशन. काय म्हणतो आपण त्याला? कोऑर्डिनेशन असं आपण म्हणत असतो. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो? तर देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ व्हॉट? काय म्हणू शकतो? आपले सेन्स ऑर्गन आहेत जे काय करत असतात? रिसीव्ह करत असतात सिग्नलला. म्हणजे आपण आज रिसेप्टर शिकलो, ह्या सोबत काय शिकलो? इफेक्टर. मग रिसेप्टर कोण आहेत आपले? सगळेचे सगळे सेन्स ऑर्गन. ओके, सगळे सेन्स ऑर्गन आपले काय आहेत? रिसेप्टर आहेत. आणि नंतर आपण पाहिलं इफेक्टर. मग इफेक्टर कोण असू शकते? आपले मसल्स आहेत, ग्लँड्स आहेत, हे कोण झाले? इफेक्टर. ह्या सोबत काय शिकलो मॅम? आपण शिकलो नर्व्ह सेलचं स्ट्रक्चर. मग ह्यामध्ये काय असतात? तर अशा प्रकारे जे ब्रँचेस लाईक स्ट्रक्चर आहेत. ओके, अशा प्रकारे हे काय करत आहेत? यांना म्हणतो आपण डेंड्रॉइड्स. इन्फॉर्मेशनला कलेक्ट करतात. काय करतात? इन्फॉर्मेशनला कलेक्ट करतात. त्यानंतर ही आहे सेल बॉडी.
ह्या सेल बॉडीकडे ती इन्फॉर्मेशन येते. मग ॲक्झॉन थ्रू ती कुठे जात असते, तर ह्या नर्व्ह एंडिंगकडे जात असते. म्हणजे अशा प्रकारे हे झालं तुमच्या नर्व्ह सेलचं स्ट्रक्चर. मग ह्या एका नर्व्ह सेलकडून दुसऱ्या नर्व्ह सेलकडे, तिसऱ्या नर्व्ह सेलकडे हे जे मेसेज आहेत हे काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात. बरोबर आहे. मग अशा प्रकारे आपण नर्व्ह सेलचे स्ट्रक्चर पाहिले, टाइप्स ऑफ न्यूरॉन पाहिले, मोटर न्यूरॉन, रिले न्यूरॉन आणि ह्या सोबत सेन्सरी न्यूरॉन पाहिले आणि रिफ्लेक्स ॲक्शन कशाप्रकारे होते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. तर आय होप तुम्हाला आजचं हे जे लेक्चर आहे हे समजलं असेल. ओके. तर अशाच प्रकारच्या नवनवीन कन्सेप्टसाठी आमच्या जी सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि YouTubeचं हे जे चॅनल आहे ह्याला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये नवीन अशाच सारख्या एखाद्या नवीन कन्सेप्ट सोबत. थँक यू.